नमस्कार, मी मयुरी भालेराव. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात आजच्या ठळक बातम्या. राज्याबरोबरच देशातही उद्या महाविकास आघाडी स्थापन होणार. मृत शेळीवर विष प्रयोग केल्याने 2 बिबट्यांचा मृत्यू. आरोपीने वन अधिकाऱ्यांसमोर उघडले तोंड. युक्रेनमधील पोलंड रोमानिया सीमेवर औरंगाबादचे 10 विद्यार्थी अडकले. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते, असे विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी औरंगाबादेत केले. याचे नेतृत्व राहुल गांधी करतील, असे ते पुढे म्हणाले. गेल्या 2.5 वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे, तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलले जात आहे. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असे चित्र देशात दिसण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी देशातल्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करू शकतात, असे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हटले. काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडी झाली आहे, त्याचप्रमाणे आज ना उद्या देशातही महाविकास आघाडी होऊ शकते आणि ती जर झाल्यास आघाडीचे नेतृत्व हे राहुल गांधी करतील. त्याचप्रमाणे प्रथम आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे देशमुख यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना देशातही दिल्लीत जाऊन पोहोचेल असं म्हटले होते. दिल्लीतही आपण सत्ता स्थापन करू, असे ठाकरे यांनी विधान केले होते. त्यांच्यानंतर आता काँग्रेस नेते तथा मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसबाबत आणि राहुल गांधींबाबत मोठे विधान केले. युक्रेनमधून पोलंड रोमानिया सीमेवर औरंगाबाद जिल्ह्यातील आणि पैठणचे 10 विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी सुरक्षित स्थळी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले 10 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यांनी युक्रेनमधून पोलंड, हंगेरी आणि रोमानियाची सीमा गाठली असून त्यातील काही जण विमानतळावर पोहोचले आहेत. येत्या 2 दिवसात ते आपल्या घरी पोहोचतील, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पैठण आणि औरंगाबादचे आणखी 2 विद्यार्थी असून ते सध्या सुरक्षित स्थळी असल्याचे प्रशासनाने सांगितले. आठवड्यापासून रशिया युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी पडली असून शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. नोकरीनिमित्त गेलेले 4 आणि शिक्षणासाठी गेलेले 12 असे 16 जण युक्रेनमधून नजीकच्या देशांकडून सीमेवर पोहोचले आहेत. भूमिका शार्दूल, श्रुतिका चौहान, प्रतीक ठाकरे सोमवारपासून रोमानिया विमानतळावर आहेत. तसेच आकाश खैरनार आणि सचिन सिंग हे दोघे मंगळवारी रोमानियात दाखल झाले. निशा इंदुरे, अजिंक्य जाधव हे देखील मंगळवारीच हंगेरीत पोहोचले. पैठणची साक्षी चौधरी, औरंगाबादची अनुष्का शिंदे यांची नावे रात्री परराष्ट्र मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला कळवली. शहर व परिसरात चिकलठाणा आणि रेल्वे स्टेशन येथे आगीच्या 2 घटना घडल्या. गॅस वेल्डिंगचा स्फोट झाला, त्यामुळे नागरिक भयभीत झाले. रेल्वे स्टेशन येथील हॉटेल लालाजी येथेही आग लागली. सुदैवाने अनर्थ टळलाय. गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटाने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसर हादरून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. स्फोटाच्या जोरदार आवाजाने चिकलठाणा परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. नेमका आवाज कशाचा आला, काय झाले याची विचारणा परिसरातील नागरिक रात्री उशिरापर्यंत एकमेकांना करीत होते. चिकलठाणा विमानतळासमोर बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या परिसरात गॅस वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारे काही सिलेंडर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास यातील एक सिलेंडर अचानक फुटले. सिलेंडर फुटल्याने उंच उडाले, त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. आवाजामुळे अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री 1 वाजेच्या सुमारास MIDC सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या घटनेत औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या लालाजी एक्झिक्युटिव्ह नावाच्या हॉटेलच्या बिल्डिंगमध्ये रात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. लालाजी एक्झिक्युटिव्ह हॉटेलच्या कॅफेमधील बॉयलरने पेट घेतल्यामुळे आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळ असलेल्या लाकडांमुळे अग्नितांडव झाल्याचं समजतं. औरंगाबाद मनपाच्या वॉर्ड रचनेबाबत त्वरित सुनावणी घ्यावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयास केली आहे.
2 वर्षापासून मनपावर प्रशासक राज चालू आहे। औरंगाबाद महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲडव्होकेट अजित कडेठाणकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचनेच्या अधिनियमात झालेल्या सुधारणांमुळे याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना काहीही अर्थ उरला नसून याचिकेत पारित झालेल्या जैसे थे आदेशामुळे आयोगास नवीन नियमानुसार निवडणूक घेणे अशक्य बनल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नमूद केले। राज्यात 23 महानगरपालिका, 219 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती आणि 8596 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घेण्यात येणार आहे। केवळ औरंगाबाद महानगरपालिका त्यापासून वंचित असल्याचे आणि गेल्या 2 वर्षापासून तेथे लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। त्वरित सुनावणीसाठी निवडणूक आयोगातर्फे ही सलग 4थी विनंती असल्याचा उल्लेख करून याबाबतचा प्रलंबित याचिका त्वरित निकाली काढाव्यात अशी विनंती केली। नवीन वॉर्ड रचनेत याचिकाकर्त्यांना व कोणत्याही नागरिकास काही आक्षेप असल्यास उपस्थित आक्षेपांवर गुणवत्तेवर यथोचित निर्णय घेता येईल असेही त्यांनी सांगितले। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है। नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई QR कोड, डेबिट कार्ड। अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें। अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें। सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। ओम नमः शिवाय, जय भोले, बम बम भोलेच्या जय घोषाने वेरूळ नगरी दुमदुमली। महाशिवरात्री निमित्त सुमारे 5 लाख भाविकांनी पूजा, अभिषेक, दुग्धाभिषेक करून दर्शन घेतले। खुलताबाद तालुक्यातील महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वराचे जवळपास 5 लाख भाविकांनी जय भोलेच्या जयघोषात दर्शन घेतले। या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला होता। श्री घृष्णेश्वर तीर्थक्षेत्राला महाशिवरात्रीला विशेष धार्मिक महत्त्व आहे। वेरूळ येथील 12वे व शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या दर्शनाकरता भाविक गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। मंगळवारी मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनाकरता लावलेल्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम होत्या। दिवसभरात जवळपास 5 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला। महाशिवरात्रीच्या पर्वावर पहाटे मंत्रोच्चारात श्री घृष्णेश्वरास महाभिषेक व महाआरती करण्यात आली। त्यानंतर दुपारी 4 वाजेच्या सुमारास मुख्य मंदिरातून पालखी मिरवणुकीतून भोलेनाथास पवित्र तीर्थकुंड येथे नेण्यात आले। त्या ठिकाणी भोलेनाथास मंगल स्नान व महाभिषेक करण्यात आला। त्यानंतर पुन्हा पालखी मिरवणूक मुख्य मंदिराकडे रवाना झाली। मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष शशांक टोपरे, कार्यकारी विश्वस्त योगेश विटखेडे, सुनील जोशी, माजी उपसभापती विजय भालेराव, रमाकांत शेवाळे, अर्जुन काळे, वेरूळचे पोलीस पाटील रमेश ढिवरे यांच्यासह कार्यकारी विश्वस्त मंडळी व वेरूळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। श्री घृष्णेश्वर मंदिर संस्थानतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या। यात्रेवर नजर ठेवण्यासाठी विविध ठिकाणी 40 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते। विशेष म्हणजे आज प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांनी घृष्णेश्वर मंदिर परिसरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, खुलताबाद पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरात चोरट्यांचा हैदोस सुरूच असून सिल्लोड येथील प्लॉटिंग व्यावसायिकाचे घर फोडून 3 लाख रोख व 3.5 लाखांचे दागिने चोरट्यांनी फस्त केले। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। छातीत त्रास होत असल्याने सुरुवातीला सिल्लोड आणि नंतर औरंगाबाद आणि त्यानंतर अहमदनगर
असा हॉस्पिटलचा प्रवास सुरू असताना कुटुंबातील सर्वजण हॉस्पिटलमध्ये असल्याचे हेरून चोरट्याने डाव साधला। प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे नंदकिशोर संचेती यांचे सिल्लोड शहरातील बालाजीनगर येथील घर फोडून चोरट्यांनी रोख 3 लाख आणि 3,28,000चे दागिने असा एकूण 6,28,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। जयश्री नंदकिशोर संचेती यांचे पती नंदकिशोर संचेती हे प्लॉटिंगचा व्यवसाय करतात। नंदकिशोर संचेती यांना छातीत दुखू लागले, त्यावेळी जयश्री नंदकिशोर संचेती आणि मुलगा कमल याने त्यांना तातडीने सिद्धेश्वर हॉस्पिटल सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले। नंतर त्रास वाढल्याने अँब्युलन्सने औरंगाबाद येथे धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तेथे उपचार चालू असताना कमल हा घरी सिल्लोड येथे आला होता। नंदकिशोर संचेती यांची तब्येत जास्त झाल्याने जयश्री नंदकिशोर संचेती यांनी कमलला फोन करून सिल्लोड येथून औरंगाबाद येथे येण्यास सांगितले। त्यानंतर कमल घराला कुलूप लावून औरंगाबाद येथे दवाखान्यात दाखल झाला। तेथून नंदकिशोर संचेती यांना अहमदनगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटलला दाखल केले गेले। तेथे त्यांच्यावर उपचार चालू होते। त्यामुळे जयश्री नंदकिशोर संचेती आणि त्यांची मुलगी भाग्यश्री व जावई हे सर्व सिल्लोड येथे घराची साफसफाई करण्यासाठी घरी पोहोचले। घराच्या गेटचे कुलूप उघडून आत प्रवेश केला असता घराच्या दरवाजाला कुलूप कोंडा तुटलेला दिसला, तसेच दरवाजाजवळ दगड पडलेले होते। दरवाजा लोटून आत प्रवेश केला असता घरातील हॉलमध्ये कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या। त्यानंतर कपाटाचा लॉक तुटलेला दिसला। सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याने जयश्री नंदकिशोर संचेती यांच्या लक्षात आले। दागिने व रोख रक्कम असा 6,28,000 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। तसेच याच गल्लीमध्ये राहणारे प्रकाश पांडुरंग सोनवणे यांच्या घरी सुद्धा चोरी झाल्याचे समजल्याचे जयश्री नंदकिशोर संचेती यांनी पोलिसांना सांगितले। या प्रकरणी सिडको शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सोयगाव तालुक्यातील 2 बिबट्या दगावल्याचे गूढ अखेर उलगडले। शेळी मारून मृतदेहावर विष टाकले, शेळी बिबट्याने खाल्ल्याने ते मरण पावले। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। सोयगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी एकापाठोपाठ एक 2 बिबट्यांचा मरणांत वेदनानंतर मृत्यू झाला होता। या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। धक्कादायक म्हणजे बिबट्याची शिकार करण्यासाठी मृत शेळीच्या शरीरावर विषप्रयोग करण्यात आला होता, अशी माहिती आरोपीने दिली आहे। बिबट्याने आरोपीच्या शेळीची शिकार केली होती, त्यामुळे त्याच मृत शेळीच्या मृतदेहावर विष टाकून बिबट्याला जीवे मारण्याचा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली। बिबट्याने हे भक्ष्य म्हणून खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या चौकशीअंती निष्पन्न झाले आहे। वन विभागाच्या पथकांनी मृत जनावरे मालकावर संशय घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। खाक्या दाखवताच त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपीला आता 3 दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे। औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू झाली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। प्रदीर्घ कालावधीनंतर इंडिगोने सेवा सुरू केल्याने उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी इंडिगोने कालपासून पुन्हा एकदा दररोज उडान घेण्यास सुरुवात केली आहे। पहिल्याच दिवशी ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली। जानेवारीच्या तुलनेत आता पुन्हा एकदा औरंगाबादेतील विमानांची आणि प्रवाशांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे। औरंगाबादहून सध्या एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू असून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी हवाई कनेक्टिव्हिटी आहे। दिल्ली, मुंबई, हैदराबाद या तिन्ही विमानसेवांना कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा फटका बसला। विमानसेवा विस्कळीत झाली, परंतु कालपासून इंडिगोची दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या तिन्ही शहरांसाठी पुन्हा एकदा दररोज विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। दिल्लीचे 180, मुंबईचे 186 आणि हैदराबादचे 78 आसनी विमान आहे। ही तिन्ही विमाने प्रवाशांनी फुल होती। अवघ्या महिनाभरातच विमानसेवा आणि प्रवासी संख्या आता पूर्वपदाकडे येण्यास सुरुवात झाली आहे। हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।